नमस्कार, मी इम्रान सर एस सी ए फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण खूप महत्त्वाचा असा चॅप्टर चालू करत आहे, ज्याचं नाव आहे बिग डेटा बिग इनसाईट. हा चॅप्टर परीक्षेचा जर विचार केला तर परीक्षेमध्ये या चॅप्टरचं खूप महत्त्व आहे. याचा क्वेश्चन तुम्हाला नक्की विचारला जाईल. त्यासोबतच जीवनामध्येही या चॅप्टरचं किती जास्त महत्त्व आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ओके, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला या चॅनलवरती 11वी आणि 12वी कॉमर्सचे अकाउंट, इंग्लिश त्यासोबत थेरॉटिकल विषयाचे व्हिडिओ मिळून जाईल. ओके, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला चालू करूया बिग डेटा बिग इनसाईट. व्हॉट इज बिग डेटा? There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. आता बिग डेटामुळे बघा मानवी जीवनात किती भयंकर किंवा मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यामध्ये वेगवेगळे फील्ड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. त्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, our scientific pursuit, you name it and everything has changed 360 degree. तर माणसाच्या जीवनात, माणसाच्या राहणीमान, माणसाचं जे जीवनशैली आहे यामध्ये त्याचे खाणं, त्याचं राहणं, त्याच्या आरोग्यविषयक काळजी या सर्व गोष्टीमध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. हे फक्त एकाच गोष्टीमुळे शक्य झालेलं आहे, ते म्हणजे बिग डेटामुळे. ओके, पुढे बघा. The massive data available with us can really work wonders. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? तर बघा, आता हे बिग डेटा, मी सुरुवातीपासून जे बिग डेटा असं तुम्हाला म्हणत आहे, म्हणजे ही जी माहिती आहे, माहितीचं प्राथमिक स्वरूप म्हणजे डेटा, हे लक्षात ठेवा. ओके, तर ह्या डेटाचं वापर कसा होतो, हा जो डेटा आहे हा अवेलेबल कसा होतो, या सर्व गोष्टीच्या बाबतीत आपण आज चांगल्या पद्धतीने डिस्कस करणार आहे. ओके, तर यामध्ये बघा ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे का हा जो डेटा आहे हा मॅसिव्ह पद्धतीचा, म्हणजे मॅसिव्ह डेटा हा अवेलेबल होतो कसा, हा कुठून उपलब्ध होतो, हे कसं काय कलेक्ट होतो, त्यानंतर त्याचा वापर कसा होतो, या सर्व गोष्टी आपल्याला आज एकदम डिटेलमध्ये या लेसनमध्ये शिकायच्या आहे. बघा एक एक्झाम्पल त्यांनी इथे दिलेलं आहे. तुम्हालाही हे तुम्ही याचा रिअलायझेशन तुम्हाला या गोष्टी झाला असेल, तुम्हीही रिअलाईज केलं असेल किंवा नसेल केलं तर आज तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ तुमचा बघशाल तर याच्यानंतर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तर बघा, जेव्हा तुम्ही फेसबुकवरती एखाद्या पोस्टला लाईक करता किंवा व्हॉट्सअपवरती एखाद्या पोस्टची शेअर करता किंवा एखाद्या गुगलवर जाऊन एखाद्या वेबसाईटला व्हिजिट देता किंवा एखादी वेबसाईट सर्च करता, तर त्यानंतर काय होतं, यानंतर काय होतं हे आपल्याला कदाचित कमी लोकांना माहीत असेल. तर बाळांनो बघा होतं काय, तुम्ही हे एक प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला मी जे सांगतो आहे हे तुम्हाला जास्त पद्धतीने समजेल. आता बघा, जेव्हा आपण फेसबुकवरती सपोज एखाद्या पर्टिक्युलर, सपोज तुम्ही फेसबुकवरती बघा एक स्टेटस येत असता किंवा व्हायरल व्हिडिओज तुमच्यासमोर येत असता, आणि जर तुम्ही त्या व्हायरल व्हिडिओजला लाईक केलं आणि त्यानंतर तुम्ही तिथून बाहेर येऊन गेला, तर पुन्हा जेव्हा तुम्ही फेसबुक ओपन करणार आहे तर तुम्हाला बघा एक 2-3 पोस्ट सोडल्यानंतर असेच त्याच संबंधित व्हायरल व्हिडिओज ते तुमच्यासमोर डिस्प्ले केले जातील. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा दाखवल्या जातील त्या रिलेटेड ज्या पद्धतीचे तुम्ही व्हिडिओज बघितलेले आहे. किंवा जर तुम्ही एखादं प्रोडक्ट सपोज तुम्ही ऑनलाईन परचेस केलं असेल, किंवा जसं फ्लिपकार्ट, ॲमेझॉन हे सारे जे ॲप्स आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्लिपकार्ट हे ॲप आहे आणि ह्या ॲप्सवरती जर ऑनलाईन परचेस करायचा विचार केला, सपोज तुम्ही ह्या ॲप्सवर जाऊन एखाद्या आपण
फॉर एक्झाम्पल असं समजू का तुम्ही ड्रेस खरेदी करायचा आहे तुम्हाला ऑनलाईन, आणि तुम्ही ऑनलाईन त्याच्यावरती सर्च केलं का मेन्सवेअर असे या कॅटेगरीमध्ये जाऊन चेक केलं तुमचे शर्ट्स किंवा टी शर्ट्स, किंवा मुली असेल तर मुलींनी त्यांचे ड्रेस, या फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या गोष्टी त्याच्यावर सर्च केल्या असेल, त्या बाबतीत तिची माहिती घेतली असेल, खरेदी केलं नसेल पण फक्त तुम्ही माहिती घेतली असेल आणि त्याला तसंच सोडून माहिती घेतल्यानंतर तुम्ही काही खरेदी केलं नाही आणि तिथून त्या ॲप्सवरून बाहेर येऊन गेले, तर त्यानंतर काय होईल? तर बघा, जेव्हा पण तुम्ही फेसबुक ओपन करणार तर फेसबुकवरती जर फेसबुकची ॲड आली तर तुम्हाला त्यामध्ये ड्रेसचीच ॲड दिसेल. जर तुम्ही यूट्यूबवर गेला तर यूट्यूबलाही तुमच्यासमोर ड्रेसचीच ॲड असेल. जर तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असेल तर त्यावरतीही तुमच्यासमोर ड्रेसचीच ॲड दाखवण्यात येईल. मग हे असं होतं कसं? हे जे लॉजिक आहे हे कसं काय क्रिएट होतं, याच्यामागचं लॉजिक काय, या गोष्टी तुम्हाला आज पूर्णतः समजून जाईल. तर बघा, पुढे कंटिन्यू करू आपण. व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. लक्षात ठेवा, आपण ऑनलाईन जीही ॲक्टिव्हिटी करू, कोणतीही ॲक्टिव्हिटी तुम्ही जी ऑनलाईन करणार आहे ती काय होत असती तर रेकॉर्ड होत असती. हे लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच. मॉनिटराइज अँड ॲनालाइज्ड, आणि त्यासोबतच त्यावरती लक्षही ठेवलं जातं आणि त्याला ॲनालाइजही केलं जातं. हे लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. लेट मी गिव यू ॲन आयडिया ऑफ ह्यूज डेटा द डेटा माइट बी. Big data can be petabytes or hexabytes of data consisting of billions of trillions of the records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer, contact centers, social media, mobile data and so on. आता बघा, मग हा जो डेटा आहे जो आपण ऑनलाईन ॲक्टिव्हिटी करतो, ऑनलाईन काही सर्च करतो किंवा सोशल मीडियाचे जे ॲप्स आहे ते यूज करता, मग ह्यापासून तुमचं काय होत असतं? तर बघा, हा जो डेटा कलेक्ट होण्याचे जे सोर्स आहे तर ते काय आहे? आपले फॉर एक्झाम्पल फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर यासारखे जे ॲप्स आहे यामार्फत तुमचा डेटा कलेक्ट होत असतो. गुगल हे पण त्याचमध्ये येत असतं, राईट आहे. हे सर्व जे ॲप्स आहे यामधून तुम्ही त्या ॲप्सवरती ॲक्टिव्हिटी केल्या आहे तर तो डेटा, ती माहिती ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट रेकॉर्ड होत असते. आणि रेकॉर्डच नाही तर ती मॉनिटराईज पण होत असते, ॲनालाइज पण होत असते. त्यावरती लक्षही ठेवलं जातं आणि त्याला ॲनालायसिससुद्धा केलं जातं. ओके, लक्षात ठेवा, त्यांनी दिलेलंच आहे यामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. तर ही सर्व प्रकारची माहिती या माध्यमातून कलेक्ट होत असते. आता ही माहिती किती मोठी आहे याचा जर आपण विचार केला, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, पण तरीसुद्धा इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे पेटाबाईट्स अँड हेक्झाबाईट्स. हे डेटा काउंट करण्याचे युनिट्स आहे. तसं शेजारी याचा अर्थ दिलेलाच आहे, पण हे एक लक्षात ठेवा. जसं 1 किलो शुगर काउंट करण्यासाठी आपण 1 kg हे युनिट यूज करतो, तसं डेटा काउंट करण्यासाठी पेटाबाईट्स और हेक्झाबाईट्स हे युनिट्स यूज केल्या जाते. ऑल राईट, पुढे बघा. यामध्ये आपल्याला आता काय दिलेलं आहे? द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली increasing in volume, variation, velocity, veracity and value. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insight that were previously इनकॉम्प्रेन्सिबल. ओके, तर बघा, आता हा जो डेटा कलेक्ट होत आहे, हा जो भरमसाठ, जो मोजताही येणार नाही इतका ह्यूज डेटा जो कलेक्ट होत आहे,
तर हा डेटा ॲनालाइज करणं हे पण काही सोपं नाही. याचा ॲनालाइज करून यामधून म्हणजे आपण जर फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये करोडो लोक आहे. करोडो लोकांच्या पासून जो डेटा मिळणार आहे, एका व्यक्तीचा डेटाच खूप सारा असतो आणि अशा करोडो लोकांचा डेटा हा किती असेल तो आपण कल्पनाही करू शकत नाही. आता हा जो एवढा डेटा कलेक्ट होत आहे, तर हा डेटा आपण ॲनालाइज करणं, याचं विश्लेषण करणं, याला मॉनिटराईज करणं हे खूप कठीण काम आहे. हे एक चॅलेंज आहे. कोणाला? तर हे चॅलेंज आहे बघा इंडस्ट्रीजला, त्यानंतर आपण म्हणू शकतो ज्या कंपनीज आहे त्यांना, ज्यांच्याकडे हा डेटा रेकॉर्ड असतो. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे हे. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे बिग डेटा ॲनालिटिक्स, द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामाइनिंग लार्ज अँड varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. With such a huge data available, hence all the industries, sorry, with such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि बघा हा जो डेटा कलेक्ट होत आहे, तर त्यांच्या ज्या मॉनिटराईज म्हणजे त्यांच्या ज्या सिस्टीममध्ये हा डेटा सेव्ह होत आहे, तर हा डेटा कलेक्ट केला जातो आणि तो वेगवेगळ्या कंपनीजला, सेक्टर्सला त्यांना काय केला जातो, तर तो विकल्याही जातो. आणि तो डेटा आता ज्या कंपनीकडे अवेलेबल आहे त्या कंपनीला तो डेटापासून जो बेनिफिट आहे तो पण घेता येणं हे पण काही सोपी गोष्ट नाही. कारण डेटा तर सगळ्यांकडेच आहे, पण त्या डेटाचा योग्य वापर कसा करायचा आहे तेही आपल्याला, त्यांना किती कठीण काम आहे ते आपल्याला लक्षात येईल. ओके, पुढे बघा मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर competitors. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने इथेही दिलेलं आहे का आपल्याकडे डेटा किती पद्धतीचा, म्हणजे जे कंपनी आहे त्यांच्याकडे डेटा किती प्रमाणात उपलब्ध आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तर त्या डेटाचा ते वापर कशा पद्धतीने करता, त्याचा यूज कशा पद्धतीने करता, त्यापासून बेनिफिट किती मिळतो हे महत्त्वाचं आहे. त्यांना वापरता आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. ओके, सो स्टार्ट करूया युजेस ऑफ बिग डेटा. नंबर 1 आहे लोकेशन ट्रॅकिंग. म्हणजे आपल्याला एखाद्याचा ॲड्रेस काढायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणाच्या बाबतीत माहिती मिळवायची असेल तर ती कशा पद्धतीने मिळते बिग डेटाच्या माध्यमातून ते आपण आता बघूया. ओके, बिग डेटा हॅज बीन यूजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. आता बिग डेटामुळे बघा ही खूप मोठी अचिव्हमेंट आपण म्हणू शकतो का ही जे शक्य झालेलं आहे. आज कुठलाही व्यक्ती कुठल्याही लोकेशन, कुठल्याही जागेच्या बाबतीत, कुठल्याही प्लेसच्या बाबतीत इझिली त्याची माहिती घेऊ शकतो, त्याचा अंतर काढू शकतो, त्याचा रूट माहिती करू शकतो, म्हणजे कसा जाण्याचा रस्ता आहे, इवन पायी गेल्यानंतर किती वेळ लागेल, 2 व्हीलरनी गेल्यानंतर किती वेळ लागेल, 4 व्हीलरनी गेल्यानंतर किती वेळ लागेल, सो ऑन. या जसे पण आपण व्हेकल्स यूज करणार आहे तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या स्पॉटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल, त्याचा रस्ता कसा आहे, तिथे ट्रॅफिक्स आहे का नाही, या सर्व गोष्टी आपल्याला बिग डेटामुळे लोकेशन ट्रॅक करून लगेच कळतं. पुढे बघा युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. आता आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल मॅप असतं, जे GPSची जी सेटिंग असती, जेव्हा आपण गुगल मॅप ओपन करतो तर तेव्हा बघा आपल्याला वारंवार एक सूचना दिल्या जाते मोबाईलमध्ये, परत आपल्याला सांगण्यात येतं का GPS सेटिंग जी आहे ती ॲक्टिवेट करा, ते ऑन करा. असं का होतं तर बघा विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेशो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स
वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक. आता बघा, जो जी पी एस आपण ऑन केलं तर आपल्या आसपासमध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी उभा आहे, तो रोड आहे, तो रूट आहे, त्यानंतर तिथे ट्रॅफिक आहे का नाही, या सर्व माहिती तो जी पी एस कॅच करतो, ती डेटा कलेक्ट करतो आणि इतर व्यक्तींना तो फॉरवर्ड करतो. ओके. त्यानंतरच पुढे आहे कंजेन्शन्स on a particular route information if the route is closed or if it is a one way route, understanding extend phone areas etc. आणि बघा, गुगल मॅपमुळे आपण जे मॅप यूज करतो त्यामुळे या सर्व प्रकारची माहिती का रूट वन वे रूट की म्हणजे सिंगल रस्ता आहे का, दुहेरी रस्ता आहे का, एकेरी रस्ता, दुहेरी रस्ता, त्यानंतर त्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे का, कुठे ॲक्सिडेंटची म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे का, इवन इथपर्यंत आपल्याला माहिती आज सहजरित्या कुठेही बसून मिळू शकते. पुढे बघा, पेज नंबर 37वरती आहे आपण आता. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the conditions of the goods. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in the delivery. आता बघा, मग जे लॉजिस्टिक कंपनी आहे किंवा जे ट्रान्सपोर्टेशनचं काम करता, तर त्या कंपनी बिग डेटाचा वापर कशा पद्धतीने करता, तर त्यांना बिग डेटामुळे काय काय फायदे होतात, ते त्याचा वापर कशासाठी करता, या गोष्टी आपण इथे बघणार आहे. ते बघा, लॉजिस्टिक कंपनी जे आहे ट्रान्सपोर्टेशनच्या, तर त्या काय करता, सपोज त्यांना बॉम्बे टू पुणे या रूटवर प्रवास करायचा आहे, तर लॉजिस्टिक कंपनी चेक करेल का बॉम्बे टू पुणे हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती ट्रॅफिक कुठे आहे, त्यानंतर तिथे जाण्यासाठी किती वेळ लागेल, त्यानंतर आपण असं म्हणू शकतो रिस्क कोणत्या रस्त्यावरती आहे, ॲक्सिडेंटचे चान्सेस कुठे आहे, किंवा चांगला रूट कोणता आहे, गर्दी, ट्रॅफिक, या सर्व ज्या गोष्टी आहे त्यांना इझिली त्या समजून जाता. जी पी एस किंवा त्यांनी गुगल मॅपवरती या गोष्टी सर्च केल्या, तर ॲड्रेस सर्च केला तर त्यांना इझिली या गोष्टीची इन्फॉर्मेशन कलेक्ट होते आणि त्यानंतर त्यांचा तो जो रूट आहे प्रवासाचा, ते डेफिनेटली डिसाईड करू शकता. तसंच आपण जेव्हा एखादा प्लॅन करतो ट्रॅव्हल करण्यासाठी, तेव्हा आपल्याला सपोज आपण कुठे जाण्यासाठी प्लॅन करतो, तर त्यावेळेसही त्या प्लॅन केल्यानंतर ज्या स्पॉटला आपल्याला जायचं आहे त्या स्पॉटचं लोकेशन, त्या स्पॉटचा रूट, तिथे जाण्यासाठी लागणारा टाईम, या सर्व गोष्टी इझिली आपण आज लोकेशन ट्रॅकिंगमुळे आपल्याला ते शक्य झालं आहे. म्हणजेच बिग डेटामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला इझिली समजू शकता. यामुळे काय होतं, तर लॉजिस्टिक कंपनीची जी रिस्क आहे ती कमी होते आणि त्यांची जी डिलिव्हरी आहे ती ॲट द टाईम ऑफ त्यांनी जे ठरवलेला टाईम आहे त्या टाईमला ते पोहोचवून देतात. तर हा सगळ्यात पहिला यूज आहे बिग डेटाचा. ओके. नंबर 2 आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हा पण खूप महत्त्वाचा आहे. याच्यात मिनिमम मला वाटतं 8च यूजेस दिलेले आहे, 8 यूजेस आहे आणि हे खूप सर्वचे सर्व इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सायन्स, कॉमर्स, इनफॅक्ट आर्ट्सचे जरी स्टुडंट असेल तरी तुमच्यासाठी ही माहिती गरजेचीच आहे. इवन जरी तुम्ही ॲज अ स्टुडंट नसेल, इतर फील्डमध्ये काम करत असेल, तरीसुद्धा तुम्हाला बिग डेटाचा काय वापर आहे हे माहीत असणं गरजेचंच आहे. ओके. तर सेकंड नंबरला आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. यामध्ये बघा बिग डेटाचा वापर कशा पद्धतीने केला जातो. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. आता बघा, जे सॅटेलाइट्स आहे पृथ्वी म्हणजे आकाशामध्ये आपलं जी गॅलेक्सी आहे, तर गॅलेक्सीमध्ये संपूर्ण आकाशामध्ये पूर्णतः वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाईट, हजारो करोडो सॅटेलाईट्स सध्याला फिट केलेले आहे.
म्हणजे ते ॲक्टिव्ह आहे. आणि त्या सॅटेलाईटमुळे जो जो डेटा त्यांना कलेक्ट होतो, त्यामुळे ते काय करतात, त्याचे सेन्सर्स ते डेटाला काय करता, तर मॉनिटराईज करता. आणि त्यापासून बघा आपल्याला कशी माहिती देता, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्या सेन्सर्सद्वारे, त्या सॅटेलाईट्सद्वारे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा म्हणजे खूप सारा डेटा काय होतो, तर कलेक्ट केला जातो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. आता या डेटाचा वापर कशासाठी केला जातो बघा, वेदर पॅटर्नमध्ये. तर जो म्हणजे हवामान आहे, हवामान सांगण्यासाठी, त्यासोबतच भविष्यात येणारे संकट, नैसर्गिक आपत्ती इत्यादी गोष्टी मग हवामान खात्यावाले आपल्याला सांगत असतात. किती पाऊस पडेल, किती ऊन पडेल, किती थंडी पडेल, या सर्व गोष्टीचे अंदाज ते कशा पद्धतीने बांधू शकता, तर हे आपल्याला आज लक्षात येत आहे. म्हणजे त्यांच्याकडे ही पूर्ण माहिती असते आणि त्या माहितीवरून ते ॲनालाइज करता, त्याला मॉनिटराईज करता आणि त्यानंतर ते आपल्याला अंदाज सांगत असतात. ओके, पुढे बघा. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लोड, अर्थक्विक्स, सुनामी ETC. आणि बघा त्यासोबतच हे वेदर पॅटर्न काय करतं, तर आपल्याला भविष्यात जे संकट येणार आहे, लाईक फ्लोड्स म्हणजे पूर वगैरे, महापूर आपण म्हणू शकतो, अर्थक्विक म्हणजे भूकंप वगैरे, तसंच सुनामी यासारखे जे नैसर्गिक आपत्ती आहे याचीही आपल्याला ती पूर्वसूचना देत असतं. Necessary preparation to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. आणि त्यासोबत मग हे जे संकट आहे, तर या संकटासाठी तयार कसं राहायचं आहे, प्रिपरेशन कसं करायचं आहे, ते आपल्याला यामुळे करता येऊ शकतं. तसेच जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्या ग्लोबल वॉर्मिंगची स्टडी आपण या डेटामुळे करू शकतो. त्यासोबतच काही नॅचरल रिसोर्सेस आहे, जसं पाणी. तर पृथ्वीवरती पाणी किती प्रमाणात अवेलेबल आहे, पिण्यासाठी पाणी किती प्रमाणात अवेलेबल आहे, तेही आपल्याला बिग डेटामुळे समजून येतं. तर या पद्धतीने बिग डेटाचा वापर कशासाठी होतो, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हे झाला त्याचा सेकंड युजेस. थर्ड युजेस आहे हेल्थ केअर इंडस्ट्रीज. हेल्थ केअर इंडस्ट्रीज थोडंसं डिटेलमध्ये दिलेलं आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बीन हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, other wearable health apps in our phone keep on collecting data. We can say that they are our own mini biomedical research devices. आता बघा, तर बिग डेटाचा इथे हेल्थ इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीचा वापर होत आहे. आज आपल्याला या गोष्टी लक्षात येईल का आजचे जे लोक आहे हे अगदी हेल्थ कॉन्शियस झालेले आहे. म्हणजे ते त्यांच्या आरोग्याविषयी काळजी कशा पद्धतीने घेतल्या जाईल, किती घेत आहे, हे आपल्याला लक्षात येईल. सर्वच लोक आज त्यांच्या आरोग्याविषयी जागृत झालेले आहेत. तसंच आपल्या बघा हातामध्ये आज वॉचेस आलेले आहेत, चांगल्या खूप ॲडव्हान्स पद्धतीच्या वॉचेस आहे. त्यानंतर मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ॲप्स आलेले आहे जे आपल्याला माहिती देतात. फॉर एक्झाम्पल आता सध्याला कोरोनाचा पिरियड चालू आहे, तर आपण आरोग्य सेतू ॲप्स त्यानुसार आपल्याला त्यापासून माहिती मिळते. वॉचेस आलेले आहेत, त्या वॉच आपल्या बरेचशी इन्फॉर्मेशन आपल्याला देत असते. आपला डेटा आपल्यापासूनच घेऊन त्या बाबतीत आपल्याला ती इन्फॉर्मेशन आपल्या फिजिकल आपण जे म्हणू फिजिकल फिटनेसच्या बाबतीत ते आपल्याला गायडन्स करत असते. म्हणून त्यांनी खूप छान पद्धतीने ते सांगितलेलं आहे का आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. म्हणजे घरच्या घरीच आता आपण एक छोटंसं म्हणजे दवाखाना आपला सध्याला उपलब्ध झाला आहे. कशामुळे झालेले हे सर्व शक्य, तर बिग डेटामुळे. ओके, पुढे बघा. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज. पुढे बघा. देन
एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक्ड ETC. आता बघा ती जी वॉच आहे तर ती वॉच काय करते, त्या स्मार्ट वॉचमुळे आपले हार्टबीट म्हणजे आपले याचे ठोके आहे, काय म्हणतो आपण त्याला, हार्टबीट्स. ओके, हां ना, यस. हार्टबीट्स जे आहे ते काउंट केले जाते, ते रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर आपल्या चालल्यामुळे कॅलरीज किती बर्न होत आहे, त्यासोबत अजून आपल्या पेशंट्सच्या झोपण्याची पद्धत, पेशंट किती वेळ झोपत आहे, ह्या सर्व गोष्टी इझिली हा जो डेटा आहे या संबंधितला ती वॉच कलेक्ट करत असते आणि आपल्याला ती सांगतही असते. पुढे आहे, द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि काय होते तर ते वॉचमार्फत किंवा त्या ॲप्समार्फत जोही डेटा कलेक्ट होत आहे तो डेटा ॲनालाइज होत असतो, मॉनिटराईज होत असतो आणि त्यापासून आपल्याला आपल्या फिजिकल फिटनेस बाबतीत माहिती मिळत असते. लक्षात येते तुमच्या? खूप सोपं आहे आणि खूप महत्त्वाचंही आहे. ओके, आता पुढे बघा. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. आता सध्याला आज आपण घरी राहून सुद्धा ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर हे कुठेही सहजरित्या काउंट करू शकतो, चेक करू शकतो. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. म्हणजे अगदी हॉस्पिटलसारखंच जी तपासणी असती ती पेशंट घरी राहून चेक करू शकतो. 24 तास, आठवड्याच्या 7ही दिवसामध्ये कधीही तो चेक करू शकतो. ओके, विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी अलाइनमेंट, the effect of any drugs, etc. Unnecessary guesswork can be significantly reduced. Past record of the patient can be maintained and better analysis of the health can be obtained. Big data helps in monitoring the outbreaks of epidemics and disease. ओके, तर बघा बिग डेटामुळे अजून काय शक्य झालेलं आहे तर पूर्वीच्या काळी जे डॉक्टर लोक असायचे ते गेस वर्क करून त्यांच्या अनुभवावरून पेशंट्सचं चेकिंग करायचे, त्यांना औषधी कोणत्या आहे, कोणत्या इलाज जो आहे तो गेस वर्क किंवा त्यांचा अनुभवावरून ते करत असायचे. पण आता त्यामध्ये बिग डेटामुळे खूपच चांगल्या पद्धतीचा बदल झालेला आहे, ॲक्युरेसी वाढलेली आहे. डॉक्टर्सकडे रेकॉर्ड आहे, डॉक्टर्सकडे पास्ट रेकॉर्ड असतो पेशंट्सचा, त्यामुळे त्या रेकॉर्डवरून डॉक्टर्सला लगेच समजतं किंवा ते चांगल्या पद्धतीने आज पेशंट्सचा इलाज करू शकता. ओके, पुढे आपल्याला यामध्ये दिलेलं आहे, जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप और फेसबुक, इट विल बी monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solution for the problems they are encountering. आणि बघा मग बिग डेटामुळे आज हेही शक्य झालेलं आहे किंवा बिग डेटाची बघा म्हणजे बिग डेटामुळे किती फास्ट पद्धतीने काम होत आहे. आज बघा कोरोनाचा काळ आहे, आज सर्वत्र कोरोना पसरलेला आहे, पण आजही कोणत्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे त्यापासून किती व्यक्तीला होऊ शकतो हे एक्झाम्पल थ्रू आपल्याला लगेच लक्षात येतं. सपोज एका व्यक्तीला झाला तर आसपासचा एरिया लगेच सील केला जातो. त्या पद्धतीने जर आपल्याला कोणता फ्लू झाला, जर एखादा संसर्गजन्य रोग झाला तर त्यापासून आपण इन्फेक्टेड झालो
आणि आपण जर तो मेसेज सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवरती एक पोस्ट त्या रिलेटेड शेअर केली तर लगेच त्या डेटावरती काम केलं जातं, त्याला मॉनिटराईज केलं जातं, त्याच्यावरती लक्ष दिलं जातं आणि आपल्याला लगेच त्याविषयी काळजी कशी घ्यायची तेही सांगितल्या जातं. जसं आरोग्य सेतूवरती आपल्याला आज काळजी कशी घेतली पाहिजे कोरोनापासून वाचण्यासाठी या बाबतीत माहिती मिळत आहे. ओके, त्यासोबतच जर एखादा रोग असेल तर त्याच्यापासून वाचलं कसं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, त्याला फेस कसं केलं पाहिजे, हेही आज आपल्याला बिग डेटामुळे सहजरित्या शक्य होत आहे. ओके, तर बिग डेटाचा हा तिसरा वापर आपण इथे बघितलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट 4 नंबरचा बघणार आहे, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेनिंग. हा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॉमर्स स्टुडंटसाठी. जसा हेल्थ केअर होता सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, तसं बँकिंग सेक्टर आहे, फायनान्स सेक्टर आहे किंवा ट्रेडिंग आहे, हे कॉमर्सच्या स्टुडंटसाठी महत्त्वाचं आहे. आता हे तिन्ही सेक्टर बिग डेटाचा वापर कशा पद्धतीने करता ते आपण बघणार आहे. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. आता बघा, जेव्हा ह्या बँकिंग, फायनान्स किंवा ट्रेडिंग सेक्टरकडे बिग डेटा कलेक्ट होतो, त्यांच्या कस्टमरचा डेटा कलेक्ट होतो, तर त्या डेटावरून त्यांना ते डेटा ॲनालाइज करता. त्या डेटा ॲनालाइज केल्यानंतर त्यांना लक्षात येतं का ग्राहकांच्या इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न त्यांच्या लक्षात येतो. म्हणजे ग्राहक कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहे, कुठे जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट करत आहे, ग्राहकांचा इंटरेस्ट त्यांना लक्षात येतो, ग्राहकांची आवड त्यांना लक्षात येते, ग्राहकांना कसा प्लॅन देता आला पाहिजे, ते सर्व इंटरेस्ट किंवा त्यांची आवड, त्यांचा पॅटर्न तो समजून त्याचा अभ्यास करून मग हे जे फायनान्शियल सेक्टर आहे किंवा बँकिंग सेक्टर आहे तर ते त्या पद्धतीचा त्यानुसार त्यांच्या कस्टमरकडे प्लॅन घेऊन जाता. कस्टमाइज प्लॅन त्यांना त्यानुसार बनवता येतो. असाही बिग डेटाचा वापर हे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग सेक्टर करत आहे. त्यासोबतच बिग डेटाचा वापर करून हे तिन्ही सेक्टर अगदी स्मूथली फंक्शनिंग करत आहे. त्यांचं जे काम आहे ते एकदम सुरळीत त्यांना करता येणं शक्य झालेलं आहे आज. ओके, हे सर्व त्यांचा बेनिफिट आहे आणि हा ते वापर करत आहे. पुढे बघा, नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आहे, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रिडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड्स डिटेक्शन्स, आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रायल्स ETC. आणि बघा, बँकिंग आणि फायनान्सिंग सेक्टरमध्ये तर या बिग डेटाचा वापर इतक्या जबरदस्त पद्धतीने केला जात आहे का ते भविष्यात जे घडणार आहे, भविष्यात किंवा जे आपण म्हणू शकतो भविष्यात जे फ्रॉड्स होता बँकिंग सेक्टरमध्ये किंवा फायनान्स सेक्टर्समध्ये, जसं सायबर क्राईम्स म्हणजे काय, तर जे ऑनलाईन घोटाळे ज्याला आपण म्हणू शकतो, ऑनलाईन गुन्हे जे असे होत असतात, ऑनलाईन क्राईम्स जे होत असतात त्यावरती ते बंधन घालू शकता. जे कार्ड्सचे फ्रॉड होत असतात, जसं ATM कार्ड्स, ते पैसे जाणं, मनी ट्रान्सफर किंवा मनीच अकाउंट हॅक होणं, या पद्धतीचे जे क्राईम आहे, हे क्राईम ते काय करू शकता, तर प्रिडिक्ट करू शकता. प्रिडिक्ट म्हणजे काय, तर ते त्याचा अंदाज लावू शकता का ते कुठे होईल, कसा होईल, कुठे होऊ शकतो, या पद्धतीची त्यांना अंदाज येत असतो. त्यासोबतच प्रिव्हेंट म्हणजे काय, तर त्याला टाळलं कसं जाईल याच्यावरही ते काम करू शकतात आणि ते कामही करत आहे. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स, बँक्स कॅन प्रिडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. बिग डेटा नॉट ओनली हेल्प्स in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in the net banking. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. आणि बघा, तर हे जे सेक्टर आहे डेटाचा वापर करून
भविष्यात होणारे जे फ्रॉड आहे ते तर टाळताच आहे, त्यासोबतच त्यांच्या कस्टमरचा रेकॉर्ड त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांच्याकडे जे मिस ट्रान्झॅक्शन जे आज होत असतात, म्हणजे चुकून दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणे, किंवा आपण म्हणू शकतो जे नेट बँकिंगमध्ये जे प्रॉब्लेम्स आहे ना, ह्या प्रॉब्लेम्सला ते आज त्याच्यावरती सोल्युशन त्यांना सहजरित्या काढता येत आहे आणि ह्या गोष्टी त्या कमी करत आहे. त्या आणि त्यांचं जे काम आहे ते स्मूथली एकदम ॲक्युरेट पद्धतीने या सर्व डेटाचा वापर करून ते करत आहे. पुढे काही माहिती अजून आपल्याला यामध्ये या सेक्टरची दिलेली आहे, त्यामध्ये थोडंसं आपण डिटेलमध्ये बघून घेऊ. द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन्स SEC ही कमिशन, या कमिशनचं बघा यामध्ये काय दिलेलं आहे. ही कमिशन बिग डेटाचा वापर कशा पद्धतीने करत आहे. SEC is using big data to monitor financial markets to possible illegal trades and suspicious activities. The SEC is using network analytics and natural language processor to identify possible frauds in the financial markets. आणि बघा SEC पण काय करते तर बिग डेटाचा वापर करून त्यांच्या ज्या फायनान्शियल मार्केटमध्ये म्हणजे वित्तीय बाजारामध्ये जे घोटाळे होत असतात, जे दैनंदिन जीवनात तुम्ही जर बघितलं तर ह्या घोटाळे रोजच्या जीवनात ह्या न्यूज टी व्हीवरती टेलिकास्ट होत असतात, न्यूजपेपरमध्येही तुम्ही बघितलं असेल. तर हे जे घोटाळे आहे हे कमी करण्याचं काम SEC आज हे कमी करता येणं त्यांना शक्य झालेलं आहे. पण हे कमी कशामुळे केलं तर बिग डेटामुळे आपण असं म्हणू शकतो. आणि त्यासोबतच त्यांचं जे कस्टमरचं बिहेवियर आहे त्या मार्केटमधलं तेही त्यांना बिग डेटामुळे समजून येत असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला यामध्ये दिलेलं आहे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजेच HFT. आता HFT हे बिग डेटाचा कसा वापर करताय ते आपण बघून घेऊ. HFT इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. आता HFT जी आहे ती तिच्या क्षेत्रामध्ये बिग डेटाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. ते कसं, बिग डेटा अल्गोरिथम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस व्हाया डेटा अल्गोरिथम्स दॅट increasingly take into account signal from social media networks and news websites to make buy and sell decisions in split second. आता बघा जी HFT आहे तर HFTला हा जो बिग डेटा कलेक्ट होत आहे त्यांचं जो अल्गोरिथम्स म्हणजे हे कम्प्युटरची आपण भाषा आहे असं म्हणू शकतो. तर त्यांची जी अल्गोरिथम्स आहे या अल्गोरिथम्सकडे हा डेटा कलेक्ट होत आहे आणि त्यामुळे त्यांना जे त्यांच्या क्षेत्रामध्ये जे डिसिजन घ्यायचे आहे, जे महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे आहे ते आज सहजरित्या घेऊ शकत आहे. त्यासोबतच जे कस्टमर, जे ग्राहक आहे, मार्केटमध्ये जे ग्राहक आहे किंवा मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर आहे, इक्विटी ट्रेडिंग करणारे जे बिझनेसमॅन आहे, यांचीही आवड निवड, यांचं इंटरेस्ट कशात आहे, या सर्व गोष्टी त्यांना सहजरित्या यामधून लक्षात येत आहे. म्हणजे कशावरून लक्षात येत आहे तर त्यांच्या सोशल अकाउंटवरून. म्हणजे सोशल अकाउंट जे आहे ते सोशल अकाउंटवर किती ॲक्टिव्ह आहे, त्यांचा आवड कशात आहे, ते कोणत्या टाईपचे व्हिडिओज बघताय, कोणत्या टाईपच्या पोस्ट लाईक करताय, कोणत्या टाईपचे पोस्ट शेअर करताय, यावरून किंवा ते काय बाय करताय, काय सेल करताय, किंवा ते काय खरेदी करताय, विक्री करताय, या गोष्टीवरून, या डेटावरून HFT त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आणि डिसिजनसुद्धा घेत आहे. ओके, तर ह्या पद्धतीने बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग सेक्टर बिग डेटाचा वापर करत आहे. ओके, आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. त्यानंतर यानंतरचे जे पॉईंट आहे ते अगदी लहान आहे आणि मी प्रयत्न करेल की याला मी अगदी स्पीडने तुमच्यासमोर प्रेझेंट करू. ओके, यानंतर आहे नंबर 5 स्पोर्ट. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis.
आता जेव्हा आपण मॅच बघतो तर मॅच बघताना बघा वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ्स मधोमध आपल्याला मॅच बघता बघता मध्ये मध्ये ते दिसत असतात, काही आकडे दिसत असतात, काही संख्या दिसत असतात. तर हे कसं काय शक्य होतं, हे कसं काय केलं जातं? पर्टिक्युलर एखाद्या प्लेयरचं त्याचं पूर्वीचं खेळलेल्या मॅच, त्याचा पूर्वीचा स्कोअर, त्यांनी कोणत्या मॅचमध्ये किती रन केलेले, त्याचा आतापर्यंतचा हायेस्ट स्कोअर, हे सर्व ते ग्राफच्या मार्फत आपल्याला शो केलं जातं. हे कसं काय शक्य होतं? जर तुम्ही क्रिकेट बघत असेल तर तुम्हाला हे माझं जे बोलणं आहे ते लक्षात येईल बाळांनो. ओके, पुढे बघा. अ गिग्नॅटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर a period of time from the recording of matches, training session and workout. The data enables a sport person to study his performance as well as of the other players worldwide. आणि बघा ज्या पद्धतीने हा डेटा स्पोर्ट्स सेक्टरमध्ये रेकॉर्ड होतो, म्हणजे टी व्ही मॅच, ज्या मॅच आहे, ज्या टी व्हीवरती मॅच चालू असतात त्या रेकॉर्ड होता. तर त्या डेटाचा वापर बघा कशा पद्धतीने केला जातो. तर एखादा प्लेयर असेल, एखादा स्पोर्ट्स पर्सन असेल, तर तो त्या मॅच वारंवार बघून एखाद्या व्यक्तीविषयी किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स पर्सनविषयी, दुसऱ्या खेळाडूविषयी माहिती घेऊ शकतो, त्याची खेळण्याची स्टाईल समजू शकतो, त्याच्या जर काही चुका झाल्या असेल तर ते बघू शकतो, ते स्टडी करू शकतो आणि त्याच्या परफॉर्मन्समध्ये तो चांगल्या पद्धतीचा बदल करू शकतो. ओके, त्यानंतर पुढे बघा. इट हॅज tremendously helped in improving individual as well as team performance. This sensor enabled in the sport equipment help us to understand our game from close quarters. The sensor help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. आता बघा, मॅन्युटली म्हणजे काय? मॅन्युटली म्हणजे क्लिअरली. ओके, तर या डेटामुळे जे खेळाडू आहे ते खेळाडू त्यांच्या परफॉर्मन्समध्ये, म्हणजे ते जे खेळत आहे त्यामध्ये चुका जर होत असेल तर ते बदलू शकता, ते बघू शकता, त्या चुका त्यांच्या दुरुस्त करू शकता. त्यानंतर अजून या डेटाचा वापर बघा स्पोर्टमध्ये कसा होतो, तर ते जे वेदर आहे, वेदर म्हणजे मॅच खेळताना पाऊस पडणार का नाही, पावसाची शक्यता आहे का नाही, ऊन किती आहे, हे जे अशा प्रकारचे जे एक इन्फॉर्मेशन आहे वेदरच्या संबंधित माहिती, तीही बिग डेटामुळे इथे त्यांना लक्षात येते. बिग डेटाचा ते वापर करून ह्या गोष्टी समजू शकता. त्यासोबत जे व्ह्यूवर्स आहे तर व्ह्यूवर्ससुद्धा चांगल्या पद्धतीने एक चांगल्या क्लिअरिटीने त्यांना तो व्हिडिओ, म्हणजे त्यांना मॅच चांगल्या पद्धतीने शो केल्या जाते किंवा त्यांना याबाबतीत माहितीही मिळत असते. तर हे लक्षात ठेवा. स्पोर्टमध्ये एक बेसिक सांगतो का स्पोर्टमध्ये बिग डेटाचा वापर काय होतो, तर खेळाडूला चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी बिग डेटाचा वापर होऊ शकतो, तो त्याच्या चुका दुरुस्त करू शकतो. त्यासोबत वेदरची इन्फॉर्मेशन, त्यांना वेदर कसं आहे तीही बिग डेटामुळे त्यांना समजून येतं. इतक्या लहान लहान गोष्टी आहे ज्या आपण यामधून शिकू शकतो आणि बिग डेटाचा वापर स्पोर्टमध्ये कसा होतो तेही आपल्याला लक्षात येते. ओके, आता पेज नंबर 39वरती आपण आहे. 39वरती आपल्याला 6 नंबरचं यूज दिलेला आहे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर कॉमर्स, सायन्स, ऑल स्टुडंट्स. ओके, तो सगळ्यांनी येथे व्यवस्थित लक्ष द्या. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर इन बिग डेटा. जितकेही सेक्टर आहे बिग डेटा वापरणारे त्यामधला सगळ्यात मोठा खेळाडू जर कोणी आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट करणारा व्यक्ती, त्याला म्हणायचं ॲडव्हर्टायझर. तो काय आहे यामधला सगळ्यात मोठा व्यक्ती किंवा खेळाडू आहे असं आपण म्हणू शकतो. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाइन जायंट, ऑल कीप अ ट्रॅक of the user behavior and transactions. These internet giants provide the great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. आता बघा, ॲडव्हर्टाइजमेंट करणारा जो व्यक्ती असतो तर तो काय ऑब्झर्व करतो, त्याच्याकडे जो डेटा येत असतो तो त्याचा वापर कसा करतो. सगळ्यात अगोदर तर त्याला डेटा कशापासून मिळतो, तर त्याचे जे युजर्स आहे किंवा जे कस्टमर आहे ते कशा पद्धतीची ऑनलाईन ॲक्टिव्हिटी करत आहे, सोशल मीडियावर कशा पद्धतीच्या पोस्ट बघत आहे, कोणत्या वेबसाईटला व्हिजिट देत आहे, कशा पद्धतीचे
त्यांचे इंटरेस्ट आहे, या सर्व गोष्टी हा जो ॲडव्हर्टाइजमेंट करणारा व्यक्ती आहे म्हणजेच ॲडव्हर्टायझर या बाबतीत तो स्टडी करतो. आणि स्टडी केल्यानंतर त्याला जेव्हा लक्षात येतं का आपल्या कस्टमरचा इंटरेस्ट कशात आहे, तो कशा पद्धतीचं त्याची आवड आहे, हे जेव्हा त्याला लक्षात येतं तर तो काय करतो, त्यांच्या कस्टमरला टार्गेट करण्याचं एक कॅम्पेन म्हणजे मोहीम हातात घेतं आणि ती मोहीम ते चालवतात. पुढे बघा, टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल तर समजून घेऊ. फेसबुकचं आपण इथे एक्झाम्पल घेऊ. Here you can targeted people based on buying intent, website visits, interest, job roles, demographics and what not. आता फेसबुकवरती जे लोक आहे, ज्यांचा फेसबुकवरती अकाउंट आहे, त्या लोकांचा डेटा कलेक्ट जो होतो आहे तो कशामुळे होतो किंवा कशा पद्धतीने केला जातो ते आपण बघू. तर जे फेसबुकचे युजर आहे ते लोकांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, ते फेसबुकवरती काय बघतात, कोणत्या पोस्टला लाईक करतात, कशा पद्धतीचे ते पोस्ट शेअर करतात, या गोष्टीचा सर्व रेकॉर्ड डेटा त्यांच्याकडे कलेक्ट होत असतो. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक ॲल्गोरिथम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि हा जो डेटा आहे तर हा डेटा फेसबुकच्या सर्व्हरमध्ये काय होत असतो तर कलेक्ट होत असतो, त्याच्या अल्गोरिथम्समध्ये कलेक्ट होत असतो. आपण म्हणू फेसबुकचं माइंड असं जर म्हणलं तरी चालेल, फेसबुकचं ब्रेनमध्ये हा डेटा सेव्ह होत असतो. द सेम गोज फॉर गुगल. आणि गुगलही यासारखंच आहे. आता गुगलही सध्याला फेसबुकसारखंच काम करत आहे. गुगल काय करतो आहे, व्हेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक यू विल गेट डिफरंट रिझल्ट अँड व्हेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स then you will get different results. All this is made possible using big data. आणि बघा, बिग डेटामुळे आज काय शक्य झालेलं आहे तर बिग डेटामध्ये म्हणजे ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये कशा पद्धतीचा यूज यामध्ये होत आहे. तर एक एक्झाम्पल बघा, गुगलवर जर आपण एखादी गोष्ट सर्च केली तर बघा त्या रिलेटेड 7-8 नावं अजून आपल्याला लिस्ट आपल्या त्या गुगलच्या सर्चमध्ये येऊन जाते. मग हे कसं होतं म्हणजे ते चेक करते काय तुमच्यासारखेच अजून दुसऱ्या कस्टमरने त्या रिलेटेड सर्च केलेलं आहे, मग त्यांना वाटतं कदाचित तुम्हालाही याचमधून एखादी गोष्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आपल्या इंग्लिशचं हे चॅप्टर सर्च केलं बिग डेटा अँड बिग इनसाईट गुगलवरती, तर त्या रिलेटेड व्हिडिओज, त्या रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स, क्युरीज जेही काय असेल ते ॲटोमॅटिक प्लेलिस्टमध्ये येऊन जाईल. त्याच्या PDF, त्याच्या ब्रेनस्टॉर्मिंग, त्याचे आईस ब्रेक, या सर्व प्रकारचे जे आहे. तर कारण असं का होत आहे तर तुमच्यासारखे जे स्टुडंट आहे कदाचित त्यांनी या रिलेटेड पहिले सर्च केला असेल, मग त्यांचा जो डेटा आहे त्याच्या गुगलच्या अल्गोरिथममध्ये सेव्ह झाला असेल आणि जेव्हा तुम्ही सर्च करताय मग त्यानंतर तो अल्गोरिथम तुम्हालाही त्याच रिलेटेड शो करत असतो प्लेलिस्ट, आणि त्याला वाटतं का कदाचित तुम्हालाही यामधून एक पाहिजे आणि ते तुमचं काम सोपं करत असतो. लक्षात ठेवा, बाय मिस्टेक तुमची स्पेलिंग जरी मिस्टेक झाली असेल तर तो करेक्शन करून तुम्हाला काय पाहिजे तो सजेस्ट करू शकतो, तो डिस्प्ले करत असतो. आणि हे सर्व शक्य कशामुळे होत आहे तर फक्त आणि फक्त बिग डेटामुळे. ओके, तर या पद्धतीचा वापर ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये आज बिग डेटाचा होत आहे. आता पुढे बघणार आहे आपण नंबर 7, एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता एंटरटेनमेंट अँड मीडिया हा आपला सेकंड लास्ट पॉईंट आहे अँड लास्ट आहे एज्युकेशन इंडस्ट्रीज. मग आपला हा लेसन संपून जाईल. एंटरटेनमेंट अँड मीडियामध्ये बघा, इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणि बघा, आता एंटरटेनमेंट अँड मीडिया या सेक्टरमध्ये बिग डेटाचा वापर कसा होतो आहे तर ते काय करता, त्यांचे जे कस्टमर आहे त्यांच्या कस्टमरचं ऑनलाईन बिहेवियर याच्या बाबतीत अभ्यास करता का त्यांचा कस्टमर ऑनलाईन काय सर्च करतो किंवा सर्च केल्यानंतर काय बघतो, कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघतो, कोणत्या प्रकारचे शोज बघतो, त्याचा इंटरेस्ट कशात आहे. सपोज एखादा पर्सन स्पोर्ट्सचा किंवा आपण म्हणू शकतो त्याला लेटेस्ट गाणे बघण्याचा शौक आहे किंवा
त्याला जुने गाणे बघण्याचा शौक आहे. मग हे सर्व रेकॉर्ड हा जो डेटा आहे तिने जो सर्च केलेला आहे तो काय होऊन जातो, ॲटोमॅटिकली रेकॉर्ड होऊन जातो. आणि रेकॉर्ड झाल्यानंतर एंटरटेनमेंट अँड मीडियाचा जो अल्गोरिथम्स असेल, जोही सेन्सर असेल, तो मॉनिटराईज करतो ह्या गोष्टीला, ॲक्टिवेट होतो आणि कस्टमरचं बिहेवियर लक्षात घेऊन त्याच पद्धतीचा कॉन्टेंट त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो, डिस्प्ले करतो. राईट टाईमला राईट कॉन्टेंट डिस्प्ले सध्याला तो करू शकतो आहे. एंटरटेनमेंट सेक्टर जे आहे किंवा मीडिया सेक्टर जे आहे, आज ही सर्व बिग डेटामुळे त्यांना ह्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहे. त्यांना कस्टमरचं बिहेवियर लक्षात येतं, त्यानंतर ते कस्टमरच्या सर्व गोष्टी ऑब्झर्व करता, त्याला स्टडी करता आणि त्यानंतरच ते त्याच्यासमोर त्या रिलेटेडच गोष्टी प्रेझेंट करत असतात. ह्या पद्धतीची जी टेक्निक आहे, तर हीच टेक्निक आज नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसुद्धा यूज करत आहे त्यांच्या व्ह्यूवरसाठी. त्यांना पुन्हा पुन्हा जसं यूट्यूबवर आपण जर एखादा व्हिडिओ सर्च केला तर त्या रिलेटेडच व्हिडिओ आपल्याला खाली पुन्हा पुन्हा दाखवले जाते. मग यामुळे काय होतं, तर त्यांची व्ह्यूवर्स काय होते, बघणारे जे लोक आहे ते वाढतात आणि जास्त पद्धतीचा रेव्हेन्यू म्हणजे पैसा क्रिएट होतो, जनरेट होतो. ओके, सो अगदी शॉर्ट पद्धतीने मी तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. लास्ट आपल्याला आता संपवायचं आहे. लास्ट कोणता आहे, सॉरी, एक छोटासा पॅराग्राफ राहिलेला आहे तो आपण बघून घेऊ. नाव इवन टेलिव्हिजन कास्टर्स आर लोकेटिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूवर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट अँड शो अकॉर्डिंगली. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आणि बघा, जसं यूट्यूब किंवा नेटफ्लिक्स त्यांच्या कस्टमरचा इंटरेस्ट लक्षात घेऊन त्या पद्धतीचा कॉन्टेंट त्यांना दाखवत आहे, त्याच पद्धतीने टेलिव्हिजनवरती सुद्धा आज कस्टमरचं बिहेवियर लक्षात घेऊन, त्यांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांच्यासमोर त्याच पद्धतीचा कॉन्टेंट शो केला जात आहे. आता बघा, रिॲलिटी शो बघणारे, डान्स शो बघणारे, कॉमेडी शो बघणारे व्ह्यूवर्स जास्त आहे. तर जर तुम्ही लक्षात दिलं किंवा तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, टी व्हीवरती सर्व चॅनलवरती आता या गोष्टी आपल्याला दिसत असेल. मराठी चॅनल असेल तर मराठी कॉमेडी शो, फॉर एक्झाम्पल चला हवा येऊ द्या हा शो चालू असतो. जर हिंदी चॅनलवरती कॉमेडी शो बघायचा असेल तर द कपिल शर्मा शो किंवा कॉमेडी नाईट्स विथ कपिल या प्रकारचे जे शो आहे, म्हणजे कॉमेडी, ॲक्शन, ड्रामा, जसा कस्टमरचा व्ह्यूवर्सचा इंटरेस्ट असेल त्या पद्धतीचेच कॉन्टेंट आता टी व्हीवरती दाखवल्या जातात. ओके, हे फक्त कशामुळे शक्य होत आहे, हा जो इंटरेस्ट आहे तो त्यांना कशामुळे कळतो, तर बिग डेटामुळे, बिग डेटाचा वापर करून. आता फक्त आपल्याला शेवटचा बघायचा आहे. शेवटचे 5 मिनटं घेतो फक्त मी तुमचे. बिग डेटा हॅज इनोव्हेटेड द एज्युकेशन इंडस्ट्रीज. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट in labs and bonds. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the needs of an individual students. आता बिग डेटाचा वापर स्टुडंटच्या म्हणजेच एज्युकेशन सेक्टरमध्ये कशा पद्धतीने होतो आहे बघा. तर ते काय करत आहे, स्टुडंटच्या ॲबिलिटीनुसार, स्टुडंटच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार, कॅच करण्याच्या क्षमतेनुसार कस्टमाइज प्रोग्राम बनवत आहे. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करत आहे. जसा विद्यार्थीला समजेल त्याचा जो स्टडी पॅटर्न असेल त्या पॅटर्ननुसार कोर्स अवेलेबल होत आहे, म्हणजे शिकवण्याची पद्धत अवेलेबल होत आहे. ओके, यामध्ये खूप सारा चेंजेस झालेला आहे, हे आपल्याला इथे लक्षात येईल. जसं स्टुडंटचं लर्निंगची प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार लर्निंग प्रोग्राम त्याच्यासमोर प्रेझेंट केला जात आहे. त्यानंतर पुढे बघा, एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेहेन्शन्स लेवल इज डिफरंट. प्रत्येक स्टुडंटची कॉम्प्रेहेन्शन्स जी लेवल आहे, म्हणजेच आकलन क्षमता जी आहे ती कशी आहे, वेगळी आहे, डिफरंट आहे. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन्ड catering to different requirements of the students. Big data makes it convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. आता बघा, मग काय होतं आहे, तर बिग डेटामुळे
एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय होत आहे, तर स्टुडंटच्या ॲबिलिटीचा विचार केला जातो आहे, त्याच्या आकलन क्षमतेचा विचार केला जात आहे. त्याच्या आकलन क्षमतेनुसार त्याला शिकवण्याची पद्धत बदलत आहे. जसं त्याला ज्या पद्धतीने समजतं त्या पद्धतीने त्याला समजून सांगण्यात येत आहे. पूर्वी काय व्हायचं, तर फक्त बोर्डवरती शिकवलं जातं, पण आज जर तुम्ही बघितलं तर बिग डेटामुळे डिजिटल एज्युकेशन झालेलं आहे. आज कोरोनामुळे तर आपण सगळे ऑनलाईनच शिकत आहे, पण बघा डेटामुळे आता तुमची जी आवड निवड आहे, तुम्ही जे माझे स्टुडंट आहे, तर तुम्हाला कशा पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे, तुमच्या त्या माहितीवरून, तुमच्या रिक्वायरमेंटवरून तुम्ही जे मला कमेंट करता त्या डेटावरून मी तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही कॉमेंट मला नक्की करत चला. कॉमेंटमध्ये तुमचे डाऊट्स मला क्लिअर करत चला, कारण त्या गोष्टीच मी तुमच्याकडून त्या डेटा कलेक्ट करत असतो आणि त्यानंतरच मी काय करत असतो, माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रोवायझिंग म्हणजे जे पण इम्प्रूव्हमेंट करायची आहे ती मी करत असतो. त्यामुळे तुम्हाला जसं सोपं जाईल, तुम्हाला जितक्या पद्धतीने सहज समजेल. पूर्वी मी फक्त जर आपले तुम्ही पूर्वी व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये फक्त मी बुकचं पेज घ्यायचो व्हिडिओमध्ये आणि तेच डिस्क्राईब करायचो. त्यानंतर मी लाईन बाय लाईन पण डिस्क्राईब करून बघितलं, पण काही विद्यार्थ्यांनी मला असं सजेस्ट केलं का सर, लाईन बाय लाईन डिस्क्राईब करण्यापेक्षा पूर्ण पॅसेज व्यवस्थित रीड करून त्या पॅसेजचा जो सारांश असतो, जो ॲक्च्युअल मिनिंग असतो, तो तुम्ही सोप्या भाषेत समजून सांगा. म्हणून मी तुमच्या आवडीनुसार आता व्हिडिओ बनवत आहे. त्यासोबत मला अजून काही विद्यार्थ्यांनी व्होकॅबचा प्रॉब्लेम सांगितला होता कमेंट्समध्ये. तर बघा, आता व्हिडिओजमध्ये संपूर्ण जो व्होकॅब आहे या लेसनमधला किंवा कोणत्याही लेसनमधला, तो लेसनमधला जो इम्पॉर्टंट व्होकॅब आहे तो तुम्हाला डिस्प्ले केला जातो आणि डिस्प्ले करत आहे तर तुम्हाला तो लिहायचाही आहे, हे पण लक्षात ठेवा बाळांनो. म्हणजे हे मी कशावरून करत आहे, तर तुमच्याकडून मिळालेला जो डेटा आहे त्यावरून. म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये हेच होत आहे. स्टुडंटचा जो डेटा आहे, जी माहिती आहे, त्या माहितीवरून, इन्फॉर्मेशनवरून, त्याच्या ॲबिलिटीवरून, त्याच्या कॉम्प्रेन्शन्स लेवलवरून कस्टमाइज प्रोग्राम, लर्निंग प्रोग्राम बनवला जात आहे आणि त्याला शिकवले जात आहे. त्याच्या ज्या अडचणी आहे त्या आपण दूर केल्या जात आहे, ज्या डिफिकल्टीज येत आहे त्या आपण त्याच्या दूर केल्या जात आहे. ओके, we also have an access to the results. From the results we can gauge the progress of the students, understand his strength and weakness. This will also help in guiding the students regarding the best career for him based on his mental makeup and abilities. आणि बघा, या डेटामुळे काय होत आहे, तर त्याचा आपण म्हणजे त्याचा जो रिझल्ट आहे, म्हणजे त्याची जी प्रोग्रेस आहे त्यावरती एज्युकेशन सेक्टर डेटाचा यूज करून या गोष्टी ॲनालाइज करत आहे, तो रिझल्ट डिस्प्ले करत आहे. त्यांना ते रिझल्ट मिळत आहे का पूर्वीची त्याची जी एज्युकेशनची ॲबिलिटी किंवा शिकण्याची ॲबिलिटी आणि आताची शिकवल्यानंतरची ॲबिलिटी, तो त्यामध्ये किती प्रोग्रेस झालेला आहे, किती बदल झालेला आहे, या सर्व गोष्टी डेटामुळे सहजरित्या समजत आहे. त्यासोबतच बघा, एका पर्टिक्युलर स्टुडंटची स्ट्रेंथ, त्याची विकनेस, त्याचा स्ट्रेंथ काय आहे, तो कशामध्ये चांगला आहे, त्याची विकनेस म्हणजे तो कशामध्ये वीक आहे, त्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये किंवा कोणत्या फील्डमध्ये प्रॉब्लेम आहे, हे सर्व आपण माहिती सहजरित्या एका टीचरला त्या किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये डेटामुळे समजत आहे. आणि मग काय होत आहे, तर त्यामुळे त्याचा वापर करून स्टुडंट्सचा जो करिअर आहे, बेस्ट करिअर कोणतं असलं पाहिजे त्याच्या स्टुडंटसाठी, त्याला ते गायडन्ससुद्धा त्या बाबतीत करत आहे. फक्त आणि फक्त शेवटचे 2 मिनटं, पेज नंबर 40वर आपण आहे आता. इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वर्ड डेफिनेटली गिव न्यू इन्साइट्स इन टू द एज्युकेशन इंडस्ट्रीज and help in improving the operational effectiveness and working of educational institute. आणि ह्या बिग डेटामुळे बघा, तर प्रत्येक स्टुडंटच्या ॲबिलिटी, अंडरस्टँडिंगची लेवल समजून एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप सारा बदल होत आहे. याच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल होत आहे, त्याच्या शिकवण्यामध्ये इफेक्टिव्हनेस, एक परिणामकारकता आपल्याला दिसून येत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा बदल होत आहे असे आपण इथे म्हणू शकतो. दिस वुड इन जनरल enhance progress of all students. Big data has provided a solution to one of the
biggest pitfalls in the education industries, that is one size fit all. आणि काय होत आहे तर बिग डेटामुळे कोणत्याही स्टुडंटचा जो प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमचं काही क्षणातच आपण सोल्युशनही सांगू शकत आहे. आपल्याला बिग डेटामुळे त्याचं सोल्युशनही मिळत आहे. जीही अडचण असेल त्याचं सोल्युशन काही क्षणात आपल्याला मिळत आहे. वी हॅव इन्युमरेबल युजर्स ऑफ बिग डेटा. आता काय म्हणताय बघा, तर हे जो बिग डेटा आहे, बिग डेटाचे असे असंख्य वापर आहे, असंख्य युजेस आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of government machineries etc. आणि बिग डेटाचा वापर तसंच आपण म्हणू शकतो सायंटिफिक रिसर्च जे आहे त्यामध्ये होत आहे. त्यासोबत अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनोमेना, हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्मेंट मशिनरी, म्हणजे सरकारी कामामध्ये याचा वापर होत आहे. प्रत्येक क्षेत्रात आज बिग डेटाचा वापर म्हणजे बिग डेटाचा वापर करूनच कोणतंही काम होत आहे. डेटा किती महत्त्वाचा आहे, डेटाचं महत्त्व किती आहे ते तर तुम्हाला आज नक्कीच लक्षात आलं असेल. त्यासोबतच बाळांनो एक शेवटच्या 2 ओळी संपवतो आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. ती महत्त्वाची गोष्ट तुम्ही व्हिडिओला पॉज करू किंवा व्हिडिओमधून बाहेर पडण्यापूर्वी नक्कीच ऐकून घ्या, म्हणजे तुमचा त्यात तुमचा फायदा आहे म्हणून मी ती सांगणार आहे. इट इज अ जेनी इन आवर हँड्स, इट लाईज इन आवर हँड्स टू मेक इन ऑप्टिमम यूज ऑफ इट ऑफ बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि बघा तर बिग डेटा म्हणजे जसं अलादीनच्या हातामध्ये तो जो चिराग असतो आणि त्या चिरागापासून त्याचा जो काय जसा पाहिजे तसा तो वापर करू शकतो, त्या पद्धतीनेच बिग डेटाचाही वापर आपल्याला पाहिजे तसा आपण करू शकतो. आणि बिग डेटाचा यूज असा पण आहे खूप जास्त चांगला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा याचा वापर आपण करू शकतो. बिग डेटाचा वापर करून मानव कल्याण आपण घडवू शकतो. ओके. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असून द्या, जी मी तुम्हाला आत्ता सांगितली, का आपण कोणतीही गोष्ट जेव्हा सर्च करतो आहे, फेसबुक असून द्या, गूगल असून द्या, यूट्यूब असून द्या, कशावरही असून द्या, तर बाळांनो विचार करून सर्च करत जा, कारण तो सर्वचा सर्व रेकॉर्ड हिस्ट्री जी असती ती रेकॉर्ड होत असते. ओके. म्हणून सर्च करताना एक काळजी घ्या, चांगल्या गोष्टी सर्च करा, अभ्यास करा. आय होप तुम्हाला आजचं जे शिकवलेलं आहे ते कळालं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे 11वी आणि 12वी कॉमर्सचं बुक कीपिंग या विषयाची व्हिडिओज, इंग्लिश विषयाचे व्हिडिओ, त्यासोबतच ऑदर जे OCM, इको, SP यासारखे जे सब्जेक्ट आहे त्याचेही व्हिडिओज. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.